आणि रामजी त्यानं कित्येक वेळा सांगितले मला की मी बाबांसारखं किंवा भीमसारखा नाहीये जो नेहमी त्यांच्या सिद्धांतांवर चालत राहील. म्हणजे त्यानं काय बी बोलावं, काय बी करावं आणि मी मान्य करायचं. आणि भीमला सांगू की त्याने चुकीचं बघून बी शांत बसावं. नाही, मी हे नाही करू शकत. काय झालं पोरी? शांत का आहेस? ते समजतच नाहीये काय समजत नाहीये? की तुम्हाला सांगू का नको ते. बोल तर खरं, काय झालं? तू आमच्या दुकानासमोरून निघून जा. हे माझं दुकान आहे. मी माझ्या रक्ताचं पाणी करून मेहनतीने उभं केलं हे दुकान. नवीन कपडा जाळून टाकला, एवढी पण अक्कल नाहीये तुला? आता याची भरपाई द्यायला लागेल. तुम्ही सगळ्यांसमोर मला ओरडलात. जा, मी बोलणारच नाही. ते फुलिया काकी, झोकू काका आणि नूतन मध्ये लई भांडणं चालली. रमा बाळा, त्या लोकांच्या समस्येपेक्षा आपल्या समस्या फार मोठ्या आहेत. नाही काका, मला वाटतंय की ह्यावेळी त्यांची समस्या मोठी आहे. ते तिघही वाईटरित्या नात्यात फसले आहेत. या तिघाच्या नात्याचा पार गुंता झालाय. काहीच कळना की या तिघांना या गुंत्यातून कसं बाहेर काढायचं. बाबा, सगळ्यात मोठी चूक जोखू काकाची आहे. आणि वाईट हे आहे की त्यांना जाणीवच होत नाही की त्यांची चूक आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल तेव्हाच आपण काही करू शकू. त्यापूर्वी कोणीच काही करू शकत नाही. आणि ना ती फुलिया काकू कोणाला काही करू देईल. नूतन, हे बघ, रडू नका. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही त्या फुलिया समोर माझ्यावर रागवलात. माझी काय इज्जत राहिली? हा, अरे तू पूर्णपणे नवीन कपडे जाळून टाकलेस तर थोडासा राग आला होता. अच्छा, राग आला म्हणून ओरडणार का? आज राग आला म्हणून ओरडलात, उद्या राग आला तर मारणार पण. अरे असं कसं बोलतेस तू? मी काय तुला मारणार आहे का बाई? कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? अरे विश्वास ठेव, असं कधीच होणार नाही. मग ठीक आहे, आधी जाऊन त्या फुलियाला सांगा की तिने इथून निघून जावं. तिच्या समोर जो माझा अपमान झालाय त्याचा हिशोब चुकता करा. अरे हे तू काय बरडतेस? असं कसं जाऊन तिला सांगू की? मग मी निघून जाऊ? ठीक आहे, मीच निघून जाते. अरे नूतन, अरे मी असं कुठे बोललो? दोघी एकत्र एका घरात नाही राहू शकत. मग तुम्ही हवं ते करा. अरे हद्द आहे. अरे असं कसं तिला लगेच जाऊन सांगू की तू घर सोडून निघून जा? हा, तर मग लगेच नका सांगू. विचार करा आणि मग जाऊन सांगा ना. तुम्हाला हवं तसं बोला, पण उद्या सकाळी मला इथं फुलिया दिसली नाही पाहिजे. भीमराव गद्दार आहे! 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 भीमराव गद्दार शांत आहे! शांत शांत व्हा सगळ्यांनी. हे तुम्ही का बोलताय मला काही कळत नाहीये. गद्दार आणि मी तर कायम त्या लोकांसोबत उभा राहतो जे न्यायासोबत उभे राहतात, सत्यासोबत उभे राहतात. आमचा एक साथी प्रभाकर जो तुझ्यासोबत जेलमध्ये होता, त्याने आम्हाला सांगितलं होतं की तुला आमच्या लढ्याबद्दल मनामध्ये आदर आहे. हो आहे. अजूनही माझ्या हृदयात तुमच्या लढ्याबद्दल आदरच आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमची अस्पृश्यतेची समस्या क्रांतिकारकांच्या संघटनेसमोर मांडणार. की मी सांगितल्याने जग बदलणार नाही, परंतु प्रयत्न करेन की मी आयुष्यात जितक्या लोकांना भेटेन त्यांना मी हे सांगू शकेन. तुम्हाला जर शक्य असेल तर थोडी लढाई त्या लोकांकरता सुद्धा लढा ज्यांना आपण राहण्यासाठी जमीन सुद्धा देत नाही. पण तू तुझ्या भावाला सैन्यात भरती केलं का? ह्यांनी नाही पाठवलं. त्यांनी समजावलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं. कोण ऐकणार? अरे भीमराव तर मोठमोठ्या बाता करतो. मग त्याच्या घरातलं कोणी आमच्यासाठी गद्दार आहे तर भीमराव पण गद्दार आहे. आम्ही सगळीकडे गवगवा करू की स्वातंत्र्याच्या लढाईत भीम इंग्रजांसोबत आहे. भीमरावचं नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल. नका बोलू असं.
मी पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा समर्थक आहे. आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी. आणि मी साक्षी आहे की माझा पोरगा भीम आनंदच्या या निर्णयात भागीदार नाहीये. तुम्ही तर त्याचे वडील आहात. तुम्ही पण नाही थांबवलं त्याला. हे सगळे गद्दार आहेत. चला चला. काय काय करताय तुम्ही? कुठे जातात? अरे तुम्ही हे काय करताय? असं लिहू नका. हे काय लिहिताय भीमराव, भिंतीवर? मध्ये पडू नकोस. पाणी घेऊन ये रमा. हे सगळे मिटवूयात. नको पुसू भीम, राहू दे. आनंदला येऊ दे आणि त्याला हे लिहिलेलं बघू बी दे. आज तर खूप खुश आहे मी. भरती झालीच सैन्यात. घरात सगळं ठीक होईल आणि लक्ष्मी पण डोकं खात बसणार नाही. अरे आनंद, काका तुम्ही चला, मी आलोच. खूपच आनंदी दिसतोयस. काय झालं? नोकरी लागली का? हो मिळाली. अच्छा, तरीच रामजी चाळीत मिठाई वाटतोय. मिठाई वाटतं? हो, सैनिकाचा मुलगा सैन्यात भरती होणार तर आनंदाचीच बाब आहे ना. हा, पण ते तर विरोधात होते माझ्या. अरे असं कोण बोललं? भीम आणि रामजी दोघे एवढे आनंदी आहेत की कदाचित आनंदाने वेडे होतील ते. जा जा, सांभाळ त्यांना. जा जा. आनंद, माझ्या शिफारशीमुळे नोकरी मिळाली आहे. आता झालायस तू खऱ्या अर्थाने माझ्या हातातली बाहुली. आता होणार तमाशा सुरू तुझ्या घरामध्ये आणि चाळीमध्ये. काय झालं? नोकरी लागली का? हो मिळाली. अच्छा, तरीच रामजी चाळीत मिठाई वाटतोय. म्हणजे तुम्ही लोक मिठाई नाही वाटत आहात? म्हणजे नरोत्तम जोशी खोटं बोलत होता तर? म्हणजे आता तू नरोत्तमचं ऐकणार, त्याच्यावर विश्वास ठेवणार, आमच्यावर नाही.
बाबा हे सगळं कसं झालं बाबा? काही क्रांतिकारक आले होते. भीमराव गद्दार आहे, भीमराव गद्दार आहे. पण तू तुझ्या भावाला सैन्यात भरती केलं का? अरे भीमराव तर मोठमोठ्या बाता करतो, मग त्याच्या घरातलं कोणी आमच्यासाठी गद्दार आहे तर भीमराव पण गद्दार आहे. निरखून बघ ती शिवी. गद्दार म्हणतील, एक वेळा नाही, रोज कोणी ना कोणी येऊन गद्दार बोलणार. आणि जेवढे पण आपले वैरी आहेत ना आनंदादा, संधी शोधून शोधून चाळीत येऊन ऐकवतील आपल्याला. ह्या सगळ्यासाठी आपण तयार आहोत. सवय झाली आहे ना तुला? जेव्हा पण एखादी गोष्ट तुला चुकीची वाटली किंवा तुला पटली नाही तर बस असाच युक्तिवाद करतोस. आणि ऐक, तिथे सैन्यात बंदूक चालवायचं काम नाही मिळालेलं मला. तिथं पण सैनिकांचे चप्पल आणि बुटच शिवणार आहे मी. आणि बाबा, मला नाही वाटत की बूट आणि चप्पल शिवल्याने मी कुठल्याही प्रकारची गद्दारी करतोय. तुम्ही जे पण केलं ना, बरोबर केलं. बाकी समजे तर बोलतच राहतील. लक्ष्मी, त्यांच्या बोलण्याची मला अडचण नाहीये. ते बाबा आहेत माझे आणि भीम भाऊ आहे. हक्क आहे त्यांचा. पण प्रत्येक वेळी मला चुकीचं ठरवत असतील तर हे तर ठीक नाहीये. हेच खूप मला. आणि एक गोष्ट कळत नाहीये, ज्या भावासाठी मी काहीच विचार न करता त्याच्या बाजूने उभा राहतो, आज त्याला माझ्या भावनाच समजत नाहीत. काय हरकत नाही. त्यांना जे बोलायचंय, जे समजायचंय ते समजू दे. तुम्ही इकडे या. या, बसा. समद्यांची वेळ बदलते आणि जेव्हा ही वेळ बदलल तेव्हा समद्यासनी समजलच की तुम्ही बरोबर होता. बरं हे सांगा,
तुमची भरती तर झाली ना, आता पुढं म्हणजे तुम्ही कामावर कधी जाणार? तुम्हाला पगार कधी मिळणार? माप तर घेतलंय त्याने आज गणवेशाचं. कदाचित उद्या येईल, मग परवापासून जाईन मी. आणि तुमचा पगार? त्याच्या पुढच्या महिन्यात. प्रणाम शेठजी. नमस्कार नमस्कार जोशी. गद्दार आणि सैनिकांमधला खेळ कसा चालू आहे? खेळ चांगला चालू आहे. बस आम्हाला थोडी मदत करा तुम्ही. हा सांगा. मला ते मजूर द्या जे आपल्या विश्वासास पात्र असतील. माझे 2 सगळ्यात जुने मजूर आहेत, त्यांना बोलवितो. बोलवा. अरे दया, पुनीत, इकडे या रे. जी सेठजी सांगा. मी सांगणार आहे. माझे एक काम आहे. करणार? हा साहेब, आम्ही अतिशय सफाईने तुमचं काम करू. हे पैसे ठेवून घ्या. आजपासून तुम्ही दोघे मजूर नाही आहात, क्रांतिकारी आहात. खरे क्रांतिकारी त्या भीमराव आणि त्याच्या कुटुंबासोबत काहीही करू दे, परंतु तुम्ही दोघे तेच करणार जे मला हवं आहे. समजलं? होय साहेब. हो. आणि काम चांगल्या पद्धतीने केल्याने तुम्हा दोघांना चांगले पैसे पण मिळतील. पैसे मिळतील तर मग काहीही करू. आता बघशील भीमराव, मी काय हुशारी करतो ते. गुरुजी, भीम, अरे काय झालं? खूप त्रासलेला दिसतोयस. गुरुजी, आनंद दादा समजून घ्यायला तयारच नाहीये. ना माझं ऐकतोय ना बाबांचं. सैन्यात काम करून त्याचा फायदा होईलच, पण बाकीच्या लोकांवर संकट येईल ना. काही होणार नाही भीम. झालंय गुरुजी. काही वेळापूर्वीच काही क्रांतिकारक चाळीत आले होते. आमच्या घराच्या भिंतींवर कोळशाने गद्दार लिहून गेले आहेत. ते मला गद्दार म्हणाले आणि धमकी पण देऊन गेली आहे. माझी नाही, पण बाकी लोकांची खूप चिंता वाटतेय मला. भीम, असं चिंताग्रस्त होऊन काय होणार आहे? तुझ्या एवढ्या वेळ थांबवल्याने सुद्धा जर का आनंद नाही थांबला तर त्यात तुझी काय चुकी आहे? चूक आहे ना गुरुजी. हा भीमराव स्वतःला खूप आदर्शवादी समजतो. आपल्या स्वतःला आपल्या जातीचा नायक मानत होता, पण स्वतःच्या भावाला नाही समजवू शकला. ह्याची शिक्षा ह्याला मिळणार. हे काय बोलताय तुम्ही सगळं? ह्याची पहिली शिक्षा ही आहे की ह्या भीमच्या समोर त्याच्या गुरुजींच्या तोंडाला काळं फासलं जावं. काय? हे तुम्ही 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 काय करताय? थांबा. असं नाही करू शकत तुम्ही. सोड मला. खालच्या जातीचं असून तू मला स्पर्श करतोयस. हो, तर मी नव्हतं बोलवलं तुम्हाला इथे मला स्पर्श करायला. तुम्ही स्वतः आले आहात आणि मी इथे असताना माझ्या गुरुजींच्या तोंडावर तुम्ही काळीमा फासाल, हे तर मी अजिबात नाही होऊ देणार. तू मला काळं फासायला आला होतास ना, त्याने तुझाच हात काळा झाला होता. आपण आता स्वच्छ झालाय. भीमराव, कधीपर्यंत वाचवणार आणि कोणाकोणाला वाचवणार? आम्हाला सगळं माहिती आहे तुझं कोण कोण जवळचं आहे ते. आम्ही सगळ्यांच्या तोंडाला काळं फासू. तुझी पत्नी रमापासून तुझे गुरु खुदाबक्ष आणि नामदोषी सरांपर्यंत कोणाकोणाला वाचवणार? वाचवत राहा. चल रे.